पशु म्हणजे सापाच्या कटू यातना भोगत असताना या आघाताने आज माझा उद्धार झाला. माझं पूर्व स्वरूप माझ्या स्मृती पुनश्च याची मला जाणीव झाली. माते खरंच धन्य झालो, शापातून उद्धारी झालो. पण सांग माते, बालपणापासून मी तुमची भक्ती केली, तुमच्या भक्तीत कधीही कसूरता भासू दिली नाही. परस्त्री म्हणजे माते समान मानणारा राजकर्ता गुरु आश्रमात जाऊन एका स्त्रीच्या बाबतीत आसक्त व्हावा, एकाएकी माझ्या मनात परिवर्तन घडावं, माझ्या भावनात बदल व्हावा. असं माते काय असा अपराध माझ्याकडून घडला, काय असं माझ्याकडून घडलं? काळजी करू नकोस. तुझा अपराध या तुझ्या आईने पोटाशी घालून तुला आशीर्वाद देण्यासाठी तत्पर झाले. आई म्हणतोय शिष्या देव व्रतात तुला शाप नाहक दिला. अरे पूर्वजन्मीच्या यातना या जन्मी प्रत्येक माणसाला भोगल्याच पाहिजे. बरोबर. आणि तसंच तुझ्याही बाबतीत झालं. ऐक, मला माझी चूक कळलेली आहे. जो मी तुला शाप दिला ना, तो गुरु या नात्यानं नव्हे रे बाळ. मी तुला शाप दिला होता पिता या नात्यानं. माझ्या पिते होण्याच्या भावना जागृत झाल्या, हृदय माझं तडफडू लागलं आणि त्या भरात मी तुला शाप दिला. पण देवशी आदि माये आदि शक्ती, तुम्ही सर्वदान सर्व शक्ती आहात. तुमच्यापासून काही लपलेलं नाही. म्हणजे जिला मी लहानाची मोठी केली ना, ही मंजिरी, ही म्हणजे औरस कन्या नव्हे, अनावरच कन्या. काय? मी हिचा फक्त कर्माचा बाप ठरलो, जन्माचा बाप ठरलो. तेच मी म्हणतो. मी हिचा धर्माचा बाप ठरलो, हिचा जन्माचा नव्हे. मार्गानं मार्गक्रमण करत असताना बाळ तू अर्भका अवस्थेत मला जलाशयाच्या काठी सापडलीस. तुला लहानाचं मोठं मी केलं. आई, तुझ्या समोर प्रत्यक्ष नारदमुनीच्या समोर राजकर्ता म्हणजे ईश्वरी अंश, त्या ईश्वराची माफी सर्वांसमक्ष मी मागतोय. आणि तुलाच शापातून मुक्त करण्यासाठी या आईशी लढता विरोध मी केला. म्हणूनच हे स्वरूप सर्व राजकर्त्या क्षमा क्षमा माझी क्षमा मागतो. म्हणजे ही तुमची कन्या नाही, हे क्षत्रिय रक्त समजून क्षत्रिय रत्न आहे. लहानाची मोठी हिला तुम्ही केलात. आणि आईच्या साक्षीनं आज पहिल्यांदा हिचा हात माझ्या शिष्याची इच्छा पूर्ण झाली. माझी इच्छा कोण पूर्ण झाली? ही तुझ्या आई इच्छा पूर्ण करणार. होय ना? माझ्या डोंगर राईवर या उंचाच्या टेकडीवर आई मी तुझी आराधना केली. नक्कीच भाऊ, एवढा वेळ तुम्ही आम्हाला सहन केला. पर्वत राईची या उंचाच्या टेकडीचं महत्व चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या नावानं राहिलं पाहिजे, हीच माझी इच्छा. ऐक बा, तुझ्या नावावरून त्या उंचाच्या टेकडीवर मांडरगड म्हणून ओळखला जाते. मांडरगड या पर्वताला आजपासून मांडरगड आई या तुझ्या स्वरूपाला का? अरे ऐक बाळ, ह्या विश्वाची आई या गडावर रावली म्हणून या विश्वात मांडर वासिनी जगदंबा, मांडर वासिनी जगदंबा, काय दिसतंय तुला? हे दादा इकडे 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 काय झालं? हे दोन तुला विचारतोय कोण? मध्ये मध्ये लुडबुड करण्याची हा, कोण? पुढे बोल. मध्ये मध्ये दुसरा बोलताना मध्ये मध्ये हा, बोलायचं. बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8
तुला काय वाटलं ही तुझ्या घातासाठी हे रूप मला घ्यावं लागलं. मग तसं बरंच आहे. यावेळी माझा मृत्यू माझा योग्य असमाना करेल. तुझ्यावर जबाबदारी घेतली जाईल या सर्वांना. आज पौष पौर्णिमे दिवशी तुझा माझा संघर्ष झाला आणि या पौष पौर्णिमे दिवशी माझा देह या ठिकाणी धारातीर्थी पडतोय. याच्यासाठी आई माझी एकच इच्छा, मला तहान लागली आहे रक्ताची. दे मला तहान लागली रक्ताची. हे नकासूर, माझ्या तहान भागवण्यासाठी रक्त दे आई. हे नकासूर, या पौष महिन्यात ही तुझी आई तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. यासाठी जा जा तू. मग आई, या पौष पौर्णिमेच्या दिवशी माझा देह धारातीर्थी पडलेला आहे. अर्थात मला लागलेली रक्ताची तहान पुढे येणाऱ्या कलियुगाच्या ठिकाणी माझी नाव माझं कीर्ती अजरामर राहण्यासाठी आई माझी एकच इच्छा, या पौष पौर्णिमे दिवशी तू ज्यावेळी कलियुगाच्या ठिकाणी या मांडव गडावर अंश रूपानं वास्तव्य करची, तुझं मंदिर उभारलं जाईल. त्या मंदिरास समोर माझ्या प्रतिकृतीची स्थापना केली जाईल असा मला वाटते. तथास्तु, तथास्तु. आणि